आज आपण जो नाश्ता बनवतो ना, तो एका जिल्ह्याचा अगदी प्रसिद्ध, लोकप्रिय असा नाश्ता आहे. वारंवार तिकडे हाच पदार्थ करतात. खायला तितकाच पौष्टिक आणि करायलाही सोप्पा आहे. चला तर मग हा नाश्ता कोणता आहे ते पाहूया. तर इथे मी मुरमुरे स्वच्छ धुवून घेतलेत आणि धुवून एका चाळणीमध्ये काढून घेतलेत, म्हणजे पिळून काढले आहेत. आता यानंतर कढईमध्ये तेल टाकले, मोहरी आणि जिरे टाकलेत, शेंगदाणे टाकले आहेत. आता शेंगदाणे छान भाजले गेले की यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची टाकली आहे. आता कांदा टाकायचा आहे आणि छान असा सगळ्याला भाजून घ्यायचा आहे. आता मी इथे तेलामध्येच कोथिंबीर टाकते, कारण वरती आपण पदार्थावर कोथिंबीर टाकली की ती तोंडात येते. त्यामुळे मी शक्यतो तेलामध्येच टाकते आणि यानंतर हळद टाकायची. आता हळद टाकल्यानंतर आपण जे मुरमुरे भिजत घातले होते, ते छान असे मस्त भिजले गेलेत. भिजवताना काळजी घ्या, त्याला लगेच पिळून बाहेर काढा, नाहीतर पाण्यामध्येच ठेवलं की त्याचा अगदी लगदा होतो. ही काळजी घ्या. भिजलेले मुरमुरे टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचे, तर आपला मस्त असा पौष्टिक